तसंच अजून एक मिथ आणि एक सत्य सांगेल की प्रत्येक ज्योतिषाला हा एक श्राप आहे पार्वती मातेकडनं की तो 15 ते 20 मिनिटाच्या वरती 20 मिनिटाच्या आत जे बोलल ते खरं आहे, बट 20 मिनिटाच्या वरती जे बोलल ते खोटं होतं. तुझ्या गर्वामुळे तुझी सर्व विद्या नष्ट होईल आणि तू दगडाचा बनशील. पण काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या कर्मांनी पण बनतात. ह्या देवाला जा, त्या देवाला जा, हे नवस कर, ते नवस कर, इथं गाड तिथं गाड, यांनी काहीच होत नाही. किंवा धागे दोरे गंडे काय असेल तसे सगळं काही केलं तरी काही रिझल्ट येत नाही कोणाला. मग ते बदनाम कोण होतं तर ज्योतिष बदनाम. नुसतंच अंधश्रद्धेंना बळी पडू नका, नुसतंच उपायांच्या मागे लागू नका, कारण की मार्केटमध्ये ज्योतिष म्हणजे फक्त आणि फक्त उपाय. आता जे नाडी ज्योतिष, नक्षत्र नाडी ज्योतिष जे तुम्ही बघता ते कशावरती आधारित बघतो आपण? जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण या 3 गोष्टींची आवश्यकता असते. करिअर काउन्सिलिंगसाठी ज्योतिष एक बेस्ट ऑप्शन. करिअर काउन्सिलिंगसाठी माणसाने ज्योतिषकडे गेलंच पाहिजे. करिअर काउन्सिलिंगसाठी गेलं पाहिजे. त्याच्यानंतर लग्नासारखा मोठा डिसिजन घेताना गेलं पाहिजे, किंवा एखादी प्रॉपर्टी घेतोय त्यावेळेसही गेलं पाहिजे. आपण एखादी प्रॉपर्टी परचेस करायला जातो पण त्याच्यानंतर आपण ट्रॅपमध्ये फसतो. या गोष्टी पण समजतात. 9 करोडची प्रॉपर्टी होती, 13 वर्षामध्ये त्यांना ते काहीच करता नाही आलं, तर साधारण 3 महिन्याच्या आत मी ते क्लिअर करून दिलं त्यांना. 9 कोटीचं लिटिगेशन मी 3 महिन्यात काढलं, जे 13 वर्षात झालं नाही. नंबर्स काय इम्पॅक्ट करतात ह्याच्यावरती? की लग्नासाठी 2, 7, 11चं जर दशा असली तर काही न करता लग्न होऊन जातं, नाही का? आणि 1/6 असली तर तुम्ही 100 स्थळं पहा तरी लग्न होणार नाही. आणि जर दोघांच्याही चार्टमध्ये असलं नवरा आणि बायको तर 2,00,000% लिहून देतो की डायव्हर्स 2,00,000%. तर लग्न करताना नुसतं गुणमिलन करू नका. 36 गुण जुळवून पण डायव्हर्स होतो. राजयोग म्हणजे नेमकी काय? असं हे प्रत्येकाच्या पत्रिकेत असतं की काय? राजयोग तेव्हाच काम करतो ज्यावेळेस तुम्ही काम करता. आपण बघतो ना की एवढे पोरं पुण्यामध्ये MPSC UPSC करतात आणि त्यांच्या जर त्या राजयोगच्या म्हणा किंवा चांगल्या दशाच येत नाही, ते होत नाही ना. मग आपण म्हणतो 8-8 वर्ष झाले बाबा तिकडंच जातो. एकच उपाय असतो, तेवढा एकच उपाय तुमच्या चार्टमध्ये काम करतो. 70% ज्योतिष फॉलो करा, 30% मेहनत असते. बरोबर. पण तुमच्याकडे जर तुमच्या भावनांसोबत डील करणं जर नाही जमलं तुम्हाला, तुम्ही सुसाईड करता किंवा तुम्ही डिप्रेशनमध्ये चाललं जातात. लोक म्हणतात की याच्यात इगो आहे. इगो पण असलंच पाहिजे माणसामध्ये. फॉर ग्रँटेड घेतात नाही तर लोक, इगो नसेल तर. नाही, इगो चांगल्या गोष्टीसाठी असलं पाहिजे. आपल्या प्रेक्षकांसाठी काहीतरी 2026 साठी थोड्याफार वाईट गोष्टी घडणार आहे 2026 मध्ये, तर ते पचवण्यासाठी देवाने सिस्टम बनवली आहे. काय फरक पडतोय? चालूच राहतंय. 2026 8 वाल्यासाठी चांगलं आहे, 9 वाल्यासाठी चांगलं आहे, 7 वाल्यासाठी चांगलं आहे, सगळ्यांनाच चांगलं आहे, नाही का? मनचंगा तो काटून में गंगा. स्पेसिफिक तुमच्या चार्टनुसार जो उपाय असतो तोच काम करतो. बाकी कोणी किती हळद टाकली पाण्यामध्ये त्याचं लग्न होणार नाही. पण हे खडे तुमचं आयुष्य बरबाद पण करू शकतं. सकाळी 11 वाजता रत्न घातला एकाने, त्याला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 11 लाख रुपये. नमस्कार, मी सृष्टी. सर्वप्रथम स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ग्रो मोशनच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये. तर आज आपल्यासोबत आहेत कृष्णा नेवगे सर. नमस्कार. नमस्कार सर. यांच्याविषयी सांगायचं झालं तर भरपूर क्षेत्रामध्ये हे काम करतात, जसं की नाडीशास्त्र झालं, लिटिगेशन एक्सपर्ट झालं, वास्तुशास्त्र झालं, इमोशनल इंटेलिजन्स झालं. अशा ह्या सगळ्या टॉपिकवरती आज आपण इथे चर्चा करणार आहोत. तर आपण सुरुवात करूया पॉडकास्टसाठी सर. नक्कीच. पहिला प्रश्न माझा असा असेल की ज्योतिषशास्त्र म्हणजे नेमकी काय? ठीक आहे. जनरली ज्योतिष म्हणजे आपल्या सगळ्यांना, म्हणजे सगळ्यांनाच, मी पण सगळ्यांना असंच वाटतं की फक्त भविष्य बघण्याची एक पद्धत, किंवा प्रत्येकाला जसं त्याचं भविष्य जाणून घेण्यासाठी ज्योतिषाकडे जावं लागतं, की बाबा ह्या लोकांना आपल्या पूर्ण आयुष्याची काय म्हणतात त्याला, इव्हेंट्सची माहिती असते. बरोबर. तर 70 ते 80% या लोकांना प्रेडिक्ट करू शकतात, जसं की मी पण करतोय सगळं. पण काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या कर्मांनी पण बनतात आणि काही गोष्टी नाही प्रिडिक्ट होऊ शकत. हे ज्योतिषचं वास्तव्य आहे. पण लोक काही गोष्टी म्हणजे ओव्हर सांगतात. तर मी एकच सांगेल की ज्योतिष एक फक्त पद्धत आहे,
की तुमच्या चांगल्या वाईट गोष्टींबद्दल चांगल्या वाईट गोष्टींच्या पिरियडबद्दल माहिती करून घेण्याची. तर प्रत्येकाने ब्लाइंड नाही राहायला पाहिजे की बाबा ज्योतिषाला सगळंच येतं, बरोबर, असं काही नाही आहे. तर सगळ्यात पहिले हा मिथ आहे की ज्योतिष म्हणजे सगळं काही, असं काही नाही आहे. ज्योतिषमध्ये भरपूर साऱ्या मेथड्स असतात. प्रत्येक मेथड्सचा काही मेरिट्स डिमेरिट्स राहतात, म्हणजे प्रत्येकाची एक लिमिटेशन असते. आता नुसतं ज्योतिष म्हणजे भविष्य बघण्याची पद्धत, बरोबर. त्या भविष्य बघण्याच्या पद्धतीमध्ये पण भरपूर सारे वेगवेगळ्या मेथड्स असतात. जसं की आता न्यूमरोलॉजी आहे, त्याच्यानंतर तुमचं फेस रिडिंग आहे, पामिस्ट्री आहे, त्याच्यानंतर तुमचं वास्तुशास्त्र आहे, त्याच्यानंतर आपलं लोशू ग्रेड आहे, त्याच्यानंतर तुमचं कुंडली बघण्याची पद्धत आहे, पाराशरी मेथड आहे, वैदिकनी फक्त वेदिकची मेथड आहे, त्याच्यानंतर नाडी ज्योतिष आहे. त्याच्यामध्ये नाडी ज्योतिषमध्ये पण 2 पार्ट आहे. एक पट्टीवालं जे अगस्त्य नाडी ज्योतिष येतं ते, आणि एक दुसरं जे मी बघतो नक्षत्र नाडी ज्योतिष, तर ते एक. तर नक्षत्र नाडी ज्योतिषवरती माझा जास्त विश्वास का आहे, तर कारण की त्याच्यामध्ये डिग्रीजवरती कॅल्क्युलेशन्स आहेत आणि मायनर लेवलला आपण त्या दशानुसार आपण ते एक्सप्लेन करतो आणि ती इव्हेंट त्या दिवशी घडते हे एक्झॅक्ट सांगू शकतो. बरोबर, ठीक आहे. तर हे आहे ज्योतिष थोडक्यात सांगायचं. पण ज्योतिष 70 ते 80% काम करतं, 20% तुमचं कोणालाच प्रेडिक्ट करता येऊ शकत नाही. जर असं काही असतं तर भरपूर साऱ्या गोष्टी वेगळ्या असतात. देवानी काही गोष्टी हिडनच ठेवल्यात. आणि हे जे शास्त्र आहे, ज्योतिषशास्त्र म्हणा किंवा कुठलंही शास्त्र म्हणा, हे आपल्याला देवांकडनं, आपल्या सप्तऋषींकडनं किंवा जे काही आपले पूर्वज होते यांच्याकडनंच आपल्याला गिफ्टेड आहे, नाही का. तसंच अजून एक मिथ आणि एक सत्य सांगेल की प्रत्येक ज्योतिषाला हा एक श्राप आहे पार्वती मातेकडनं की तो 15 ते 20 मिनिटाच्या वरती 20 मिनिटाच्या आत जे बोलल ते खरं आहे, बट 20 मिनिटाच्या वरती जे बोलल ते खोटं होणार. कारण की जास्त डिटेलिंगमध्ये जाण्याचा अधिकार कोणालाच नाही आहे ज्योतिषमध्ये. तर प्रत्येकाने जे फार गरजेचं आहे तेवढंच विचारलं पाहिजे ज्योतिषाला. जसं की आता तुमचं लाईफमध्ये समजा करिअरमध्ये डाऊनफॉल असेल तर बाबा माझं खरंच चांगलं कधी होणार आहे, बरोबर आहे की नाही. तर याचं उत्तर एक्झॅक्ट समजतं, बरोबर. कोणत्या क्षेत्रात होणार आहे याचं पण उत्तर एक्झॅक्ट समजतं. काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, किंवा काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्यामध्ये, तर तो डॉक्टर म्हणू शकता तुम्ही ज्योतिषाला, जे ॲस्ट्रॉलॉजर असतात त्याला. तर तो डॉक्टर कसला असतो, तो भावनांचा डॉक्टर असं म्हणू शकता. आयुष्याचा नाही, भावनाचा डॉक्टर. भावनांचा डॉक्टर तुमच्या बर्थ चार्टचा डॉक्टर. ठीक आहे. कारण की तुमचा बर्थ चार्ट जो असतो, जन्मकुंडली जी असते, तुम्ही ज्या वेळेस पृथ्वी तलावर जन्म घेतात तर त्यावेळेस आकाशात जे काही कॉम्बिनेशन्स तयार होतात नक्षत्रांचे, राशींचे, ग्रहांचे, तर त्या प्लॅनेटच्या पोझिशननुसार तुम्ही मागच्या जन्मी केलेले कर्म म्हणा किंवा जे काय असेल तुमची जिथून काही जर्नी चालू होणार आहे, तर ती जर्नीचा जो टायमिंग असतो त्या टायमिंगनुसार तुमच्या लाईफचा पूर्ण इव्हेंट त्या बर्थ चार्टमध्ये प्रिडिक्ट होऊ शकतात आणि होतात. मी आत्तापर्यंत जेवढं काही केलं आहे ते तुम्हाला तर बघितलंच आहे तुम्ही. तर सांगायचं एकच आहे की ज्योतिषचा वापर व्यवस्थितपणे करून घ्या आणि त्याला एक मेथड म्हणून बघा. मॅजिक वगैरे काही नाही आहे, लॉजिकल गोष्टी आहेत, लॉजिकल कॅल्क्युलेशन्स आहे. किंवा आता मी तुमच्यासमोर बसलेत, कुठल्याही प्रकारची सिद्धी काहीच नाही, हे प्युअर लॉजिकल कॅल्क्युलेशन्स आहे. आणि प्लॅनेट्सचं जे आहे कॉम्बिनेशननुसार तुमचं फ्युचर डिसाईड केलं जातं किंवा त्यानुसार चालू असतं. दशा अंतर्दशा जो काही वेळ असते त्यानुसार चालू असतं. हे ज्योतिष आहे, नाही का. नुसतंच अंधश्रद्धेंना बळी पडू नका, नुसतंच उपायांच्या मागे लागू नका. कारण की मार्केटमध्ये ज्योतिष म्हणजे फक्त आणि फक्त उपाय हेच चालतंय. ठीक आहे, उपाय करा, बट एकच उपाय असतो, स्पेसिफिक असतो, तोच करावा लागतो. नाही तर भापट पसारा करून काय होत नाही. मग तुम्ही लाल किताब करता, ह्या देवाला जा, त्या देवाला जा, हे नवस कर, ते नवस कर, इथं गाड तिथं गाड, याने काहीच होत नाही. किंवा धागे दोरे गंडे काय असेल तसे सगळं काही केलं तरी काही रिझल्ट येत नाही कोणाला. मग ते बदनाम कोण होतं, तर ज्योतिष बदनाम होतं. बरोबर ना. पण अर्धवट नॉलेजमुळं ज्योतिष बदनाम होतं. मी असंच म्हणेल की एखाद्या गोष्टीचं जर माहिती नसेल तर पूर्ण माहिती घ्या त्या गोष्टीची, मग त्या गोष्टीवरती बोला. बरोबर आहे की नाही. तर मी ज्योतिष शिकण्याचं कारणच हे की मलाही अर्धवट नॉलेज होतं. मी पहिले न्यूमरोलॉजी शिकलो,
नंतर वास्तू शिकलो, नंतर हळूहळू मला त्या गोष्टींचे लूप होल्स कळत गेले की याची लिमिट एवढी आहे, नाही का. तर मग मी त्या लिमिट्स, ज्याच्या लिमिट्सवर आपण कुठे काम करू शकतो, आपण कुठे लॅक करतोय, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मग मी पुढे आलो आणि मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाडी ज्योतिषमध्ये समजलं असं. ओके. तर हे ज्योतिष आहे. बरोबर. येस. तुम्ही आता जसं नाडी ज्योतिष, नक्षत्र नाडी ज्योतिष म्हणजे तुम्ही जसं बघता, तर ते म्हणजे काय, नॉर्मल जे ज्योतिष आहे आपलं, जे कुंडली वगैरे बघतो आपण, त्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक, किंवा स्पेसिफिकली नाडी ज्योतिष म्हणजे काय? बघ, नाडी ज्योतिषमध्ये जसं मी बोललो की 2 प्रकारचे नाडी ज्योतिष. एक पट्टीवाला नाडी ज्योतिष म्हणजे ते अगस्त्य नाडी ज्योतिष, जे की साऊथमध्ये प्रॅक्टिस करतात. तर त्यामध्ये पण काही प्रश्नांचे उत्तर जे आहेत ते एक्झॅक्ट येतं, बट काही प्रश्नांचे उत्तर पूर्णपणे जनरल असतं, नाही का. जनरल स्टेटमेंट. कारण की एवढा डाटा मेंटेन करणं इम्पॉसिबल गोष्ट आहे. ते पण एक कॅल्क्युलेशन बेसच आहे, नाही असं काही नाही. प्रत्येकाचे लिमिट्स, मी बोललो ना, एक लिमिटेशन येतं. आता नाडी, माझी जी मेथड आहे नक्षत्र नाडी ज्योतिष, माझी नाही म्हणू शकत, जी मी फॉलो करतोय ती, तर तिचे पण लिमिट्स आहे काही गोष्टींचे, त्याचे पण उत्तर काही गोष्टी नाही समजत. तर तिकडे पण मला त्यावेळेस न्यूमरोलॉजीचं कॅल्क्युलेशन यूज करावं लागतं कधी नाही का. कधी फेस रिडिंगचं करावं लागतंय. आता ज्याची जन्मतारीखच नाही आहे त्याचं काय सांगशाल तुम्ही, बरोबर आहे ना. तर मग त्यावेळेस त्याचं स्ट्रक्चर बघितलं जातं, त्यावेळेस प्रश्न ज्योतिष असतं, मुंडेन ॲस्ट्रॉलॉजी असते, भरपूर सारे मेथड्स असतात. तर ते कॅल्क्युलेशन्सवर बेस करावं लागतं. पण तुमचा प्रश्न हा होता की नक्षत्र नाडी ज्योतिष म्हणजे नेमकी काय. हो, ठीक आहे. नक्षत्र नाडी ज्योतिष नावातच क्लिअर आहे की नक्षत्रांच्या डिग्रीजवरती, नक्षत्रांच्या प्लॅनेटच्या डिग्रीजवरती कॅल्क्युलेशन्स केलं जातं, म्हणून ते जे येतं डीप येतं. थोडक्यात सांगतो नक्षत्र म्हणजे काय. नक्षत्र म्हणजे जी राशी असते, 12 राशी असतात, त्या राशीमध्ये पण छोटे छोटे पार्ट असतात, जसे की 3, 3.25, 3.5 असे नक्षत्र असतात. तर त्यानुसार तुम्ही जेवढं डीप जाल, थोडक्यात सांगतो अजून पण क्लिअर, म्हणजे आता आपण कसं तुमच्या फ्लॅटमध्ये बसलो इथे, तर हे एक्झॅक्ट लोकेशन आहे. तर ह्या एक्झॅक्ट लोकेशनला जर प्लॅनेट बसलाय तर आपण एक्झॅक्ट त्याची प्रेडिक्शन करू शकतो. बरोबर. पण मी जर सांगितलं की नाही मी पुण्याला आलोय, अरे पण मी पुणे किती मोठं आहे, ही झाली पुण्याची एक राशी झाली, पण त्या राशीच्या नक्षत्रामध्ये म्हणजे तुमचा फ्लॅट आहे, त्या नक्षत्राच्या कोणत्या डिग्रीजला आपण बसलो, तर हे एक्झॅक्ट लोकेशन आहे. बरोबर. तर ह्या एक्झॅक्ट लोकेशन जर माहिती पडलं तरच माझी प्रेडिक्शन होऊ शकते ना की मी इथं आहे. तर ही मेथडचा आणि त्या मेथडचा हा डिफरन्स आहे. समजलं मला तुम्हाला म्हणायचं काय? नाही समजलं? नाही, कळालं. ठीक आहे. तर हे असतंय नाडी ज्योतिषमध्ये, हे असतं. आणि आम्ही पूर्ण दशा बेस ॲक्युरेट, आपण ॲक्युरसी जी म्हणतो ती आपण नाडी ज्योतिषमध्ये बघू शकतो, कुंडलीपेक्षा, म्हणजे कुंडलीचं ज्योतिष बघितलं जातं त्याच्यापेक्षा. ॲक्युरेट कळतं. तुमच्या लाईफच्या 5-50 इव्हेंट असतात ज्या की मेजरली असतात. करिअर, लग्न, प्रॉपर्टी परचेस, प्रॉपर्टी सेल, चाइल्ड बर्थ होणार की नाही होणार ते समजतं. त्याच्यानंतर तुमचं ट्रान्सफर कधी होणार, तुमचं जॉब कधी जाणार, जॉब कधी लागणार, हे सगळं ॲक्युरसी म्हणजे नाडी ज्योतिष इन शॉर्ट म्हणू शकतो. 5-50 इव्हेंट ज्या असतात त्या माणसाच्या लाईफमध्ये असतात. नॉर्मल माणसाच्या, मोठ्या माणसांच्या आयुष्यात त्याच इव्हेंट असतात, बरोबर ना. पण त्यांच्या अजून काही वेगळे इव्हेंट असतात, जसं की लिटिगेशन आहे, कोर्ट केस आहे, तर ही कोर्ट केस किती दिवस चालेल, अरेस्ट झालाय समजा तर ते बेल कधी होणार, नाही का. किंवा आजारपण आलंय तर ते आजारपण कधी बरं होणार, तर ते आजारपण बरं कशामार्फत होऊ शकतं हे पण समजतं. जसं की आयुर्वेदिक उपचार लागेल काय, ॲलोपॅथी लागेल काय, की अजून दुसरं काही लागेल काय, हे पण समजतं. आजाराची तीव्रता समजते, किती दिवस चालू शकतो, नाही का. किंवा तुमचा करिअरचा जो डाऊनफॉल आहे, तर एक्झॅक्ट सांगतो मी, ह्या दिवशी तुझं नाही चेंज झालं तर तू म्हणशील पैसे परत घ्या लगेच, 1 मिनिटात रिफंड, काही प्रॉब्लेम नाही. मला तेवढा विश्वास आहे म्हणून मी एवढं छाती डोकपणे काम करतोय. मला सांगा कोणता ज्योतिषी आहे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा इंडियामध्ये म्हणा की जो रिफंडची पॉलिसी ठेवतोय. एकटा मी आहे की मी पॉलिसी ठेवली आणि मला माझ्या ज्ञानावर विश्वास आहे. नाही पटलं बाबा, तुझं नाही समाधान झालं, घेऊन जा पैसे म्हणून नाहीये. मी ज्या लोकांसाठी काम करतो तुम्ही ते ऑलरेडी बघितलं, बरोबर, असा विषय. तर ज्योतिषी निवडताना, जसं डॉक्टर कसं निवडताना तुम्ही MD डॉक्टर निवडता, त्याला ज्ञान आहे, तसंच ज्योतिष निवडता पण ज्याला ज्ञान आहे त्याच्याकडेच जा. मी स्वतः म्हणते की माझ्याकडे पण येऊ नका, तुम्हाला अजून माझ्यापेक्षा चांगले लोक पण भेटतील, अनुभवी लोक पण भेटतील, त्यांच्याकडे जा. पण तुमचे प्रश्न लॉजिकल विचारा आणि जास्त डीप जाऊ नका. कुठल्याच गोष्टीचं जास्त डीप जाणं चांगलं नसतं. लोक विचारतात आमचा मृत्यू सांगा,
आमचा मृत्यू सांगा कधी येणार. ठीक आहे, आम्ही सांगू शकतो, बट तुम्ही सहन करण्याची कॅपॅसिटी आहे काय? बरोबर आहे की नाही? नाही, बरोबर. कारण की ज्या वेळेस एखादी गोष्ट बोलली जाते ना, आता मी जर तुमच्याबद्दल एक गोष्ट जरी निगेटिव्ह बोललो हो, तर तुमचं सबकॉन्शियस माइंड ती गोष्ट हिट करून जातं आणि तुम्ही तशी थॉट प्रोसेस करायला सुरुवात होते आणि नंतर ते ऑटोमॅटिकली गोष्ट तशी घडते. बरोबर. म्हणजे ते जर समजा 5% घडणार असेल तर ते 100% घडतं, असं पण होऊन जातं. तर मी प्रत्येक ज्योतिषी मित्राला किंवा लोकांनाही सांगेल की जे निगेटिव्ह प्रश्न आहे ना, शक्यतो ते टाळत जा. टाळायचा. हा. आणि कन्सल्टेशन जे असतं ते नेहमी एका Positive way पॅटर्नमध्ये करायचं असतं. म्हणजे नाही का, त्याला प्रॉब्लेममधून तू बाहेर काढ, हा. हे कन्सल्टेशन आहे. आणि तो ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये म्हणून ज्योतिषाकडे आलाय. बरोबर आहे की नाही? त्याला काही हाऊस नाही आली तुमच्याकडे यायला. बरोबर. लोकांना ह्या गोष्टी समजल्या पाहिजे, नाही का? अगदी. तर या पद्धतीने आपलं काम करतो. मी पॉझिटिव्हच विचार करतो जनरली आणि पॉझिटिव्ह वेनीच कन्सल्टेशन करतो. म्हणून माझं जे आहे प्रत्येकाला रिव्ह्यूज तुम्हाला सगळं शेअर करेल, काय प्रॉब्लेम नाही. हा. ठीक आहे. तर आता हे तर झालं, पण ह्याची सुरुवात कुठून झाली आणि कशी झाली? सांगितलं ना मी तुम्हाला की आपले जे देव होते, पार्वती माता वगैरे जे होते, त्यांनी ऋषींकडे ट्रान्सफर केलं सगळं. हा. म्हणजे प्रत्येक मेथड शास्त्रात प्रत्येक ज्योतिष जे आहे ते आपल्याला देवांनीच दिले. आपल्या सप्त ऋषींकडे, आणि त्या सप्त ऋषींकडनं त्यांच्या शिष्यांकडे आले, ब्राह्मण लोकांकडे आले, ब्राह्मण लोकांनी ते आपल्यापर्यंत पोहोचवले. हा सगळा सीन आहे. आता जे नाडी ज्योतिष, नक्षत्र नाडी ज्योतिष जे तुम्ही बघता, ते कशावरती आधारित बघतो आपण? जसं जन्मवेळ, जन्मतारीख, जन्मठिकाण, हेच तर नक्षत्र नाडी ज्योतिष बघताना आपल्याला जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण या 3 गोष्टींची आवश्यकता असते. त्यानुसार आपण तो चार्ट बनतो. त्या चार्टचे मी डीप जाऊन ते कॅल्क्युलेशन्स तुम्हाला दाखवले. नंबरिंग सिस्टमनुसार कॅल्क्युलेशन येतात आणि मग ते रिझल्ट येतात, असा विषय. ते फार डीप आणि व्हॉस्ट कॅल्क्युलेशन आहे, नाही का? हा. यस. जसं आजची जी तरुण पिढी आहे आपली, तर ते नाडी ज्योतिषचा वापर कसा करू शकतात किंवा काय? येस. नाडी ज्योतिषचा वापर ते त्यांच्या करिअरच्या अलाइनमेंटसाठी करू शकतात. जसं की करिअर कधी चांगलं होणार आहे किंवा कोणत्या क्षेत्रात जाऊन मला जास्त यश भेटणार आहे, नाही का? आता एखाद्याच्या चार्टमध्ये असतं की तो बिझनेस केला तर खूप ग्रोथ करेल, बरोबर, बट तो जॉबमध्ये स्टक होऊन जातो. तिकडे पण असते, नाही असं काही नाही. जर त्याची चांगली दशा असेल ना, तर जॉबमध्ये पण त्याला चांगल्या रिपोर्टेशनलाच त्याला पद भेटत चालतं, पॅकेज भेटत चालतं. पण मला असं म्हणायचं आहे की तुम्ही जर एकदा चेक केलं चार्ट, तर तुमचं पोटेन्शियल अजून जॉब प्लस बिझनेस दोन्ही पण करू शकता, अजून पोटेन्शियल वाढू शकतं. ॲक्च्युली तुम्ही ज्या क्षेत्रात आहे ते बाय डिफॉल्ट तुमच्या ज्या प्रॉमिसेस आहे त्यानुसारच तुम्ही आहे, त्यात काही चेंज नाही आहे. पण त्याच्यात जो क्रश असतो ना, तो पकडून जर तुम्ही अजून त्यावर काम केलं, तुमच्यातली क्वालिटीज, तुमच्यातली विकनेस, तुमच्यातला स्ट्रॉंग पॉईंट, त्यावरती जर काम केलं तर जे सक्सेस भेटणार आहे त्या दशेत चांगलं भेटणार आहे, तर ते जास्त प्रमाणात भेटतं. म्हणजे गाडी योग्य मार्गाने जाते, थोडक्यात सांगायचं तर. करिअर काउन्सिलिंगसाठी ज्योतिष एक बेस्ट ऑप्शन आहे. करिअर काउन्सिलिंगसाठी माणसाने ज्योतिषकडे गेलंच पाहिजे. करिअर काउन्सिलिंगसाठी गेलं पाहिजे. त्याच्यानंतर लग्नासारखा मोठा डिसिजन घेताना गेलं पाहिजे, किंवा एखादी प्रॉपर्टी घेतोय त्यावेळेसही गेलं पाहिजे. ती प्रॉपर्टी खरंच आपल्याला लाभेल का नाही लाभणार. कधी कधी काय होतं की लिटिगेशनच्या प्रॉपर्टी आपल्याला भेटतात, किंवा आपण एखादी प्रॉपर्टी परचेस करायला जातो आणि त्याच्यानंतर आपण ट्रॅपमध्ये फसतो. या गोष्टी पण समजतात. तर लिटिगेशनवरती जर तुम्ही बोलताय, तर लिटिगेशनची अशी एखादी आहे का, म्हणजे प्रॉपर्टी किंवा असं एखादं इव्हेंट सांगतो. इकडचंच होतं, आपलं पुण्याकडचंच होतं, तुमच्या पुण्यातलेच होते. तर साधारणतः त्यांचं 9 करोडचं लिटिगेशन होतं. बापरे. 9 करोडची प्रॉपर्टी होती. 13 वर्षामध्ये त्यांना ते काहीच करता नाही आलं. म्हणजे त्यांच्याकडनं ते पुढंच होत नव्हतं, पूर्ण अडकलेलं कामकाज होतं. आणि मी त्यावरती काम करायला लावलं. त्यांचा हॉरोस्कोप बघितला, म्हणजे कुंडली बघितली, आणि त्यांना काही उपाय दिले. आणि त्या प्रॉपर्टीला व्हिजिट करून बघितलं ते वास्तू कशी आहे, काय कसं आहे, इकडे काय रिक्वायरमेंट आहे. तर साधारण 3 महिन्याच्या आत मी ते क्लिअर करून दिलं त्यांना. 9 कोटीचं लिटिगेशन मी 3 महिन्यात काढलं. जे 13 वर्षात झालं नाही ते मी 3 महिन्यात क्लिअर करून दिलं. बापरे. हे काम मी करतो, लिटिगेशन एक्सपर्ट म्हणून मी त्यामध्ये घुसलोय, असं आहे. आता जसं आपण नाडी ज्योतिषमध्ये बघतो,
तर जसं तुम्ही सांगितलं की तारीख हा. आणि ते लागतं आपल्याला, तर Yes. एखादं एक्झाम्पलने सांगता का की तारीखवरती आपण कसं बघू शकतो, म्हणजे लाईक नंबर्स काय इम्पॅक्ट करतात ह्याच्यावरती, ह्याच्यामध्ये नाडी ज्योतिषमध्ये? हां, तर जसं लग्नाचं येतं तर मागच्या पॉडकास्टमध्ये पण मी सांगितलं होतं की लग्नासाठी 2-7-11 जर दशा असली हां. तर काही न करता लग्न होऊन जातं, ओके. नाही का? आणि 1-6-10 असली तर तुम्ही 100 स्थळं पहा तरी लग्न होणार नाही. मग ती पत्रिकात जमणार नाही किंवा काही ना काही अडचण येणार, अडचणी येतील. हां. 100% येणार. आणि 1-6-10 असलं तर एक तर लग्नच होत नाही, आणि जर दोघांच्याही चार्टमध्ये असलं नवरा आणि बायको तर 2,00,000% लिहून देतो की डायव्होर्स होईल. 2,00,000%. बापरे. हां, असं आहे. तर 1-6-10 ज्याही दोघांच्या चार्टमध्ये असेल तर शक्यतो त्यांनी लग्न करणं टाळायचं. ते बघून घ्या. ज्योतिषाशिवाय तुम्हाला पर्याय नाही ते बघायला. आपण जे बघतो ना की यार लग्न झालं 1 महिन्यात पोरगी घरी आली, तर हे सगळे इव्हेंटचे जे प्रॉमिस येतात ते दशानुसारच येतात. दोघांची दशा आली 1-6-10, क्षुल्लक कारणावरनं भांडणं होताना बघितले, डायव्होर्स होताना बघितले. फक्त पाण्याचा ग्लास इकडून इकडं ठेवला तरी भांडणं होतात 1-6-10 असेल तर. तर लग्न करताना नुसतं गुणमिलान करू नका. 36-36 गुण जुळवून पण डायव्होर्स होतात. दिवस झालेले आहेत. गुणमिलांचं महत्त्व जे आहे याच्यामध्ये फक्त नाडी जी आहेत ती व्यवस्थित पाहिजे. नाडीला 8 पैकी 8 पाहिजे. नाडी दोष नको सगळ्यात आधी. हेच गुणमिलांचं एकदम प्लस पॉईंट आहे. म्हणजे एवढंच बघितलं पाहिजे गुणमिलान करताना, फक्त नाडी दोष नको. बाकीचं काही पण राहू द्या, काही फरक नाही पडत. तुमच्या फक्त इंडिव्हिज्युअल चार्टमध्ये तुमच्या दोघांच्या दशा बघायला पाहिजे, नाही का? चांगल्या दशा बघायला पाहिजे, त्याच्यात आजार पण नको दोघांच्याही चार्टमध्ये, मुलगा मुलगी दोघांच्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर त्या दोघांनी चाइल्ड बर्थ पाहिजे प्रॉमिस त्याच्यामध्ये, कारण की आपण ऑब्व्हियसली लग्न हे वंश वाढवण्यासाठी करतो, बरोबर. प्रॉस्पर्टीसाठी करतो. जर त्याच गोष्टी नसेल तर लग्न करून काय हे काय बरोबर. अर्थ काय त्या गोष्टीला? तर या सगळ्या गोष्टी बघू शकतात तुम्ही. एक ज्योतिषचा हा यूज आहे. पण नुसतंच फापट पसारा करू नका, नाही काय? बरोबर. बरोबर. आता जसं आपण बघतो की राजयोग, अच्छा, राजयोग म्हणजे नेमकी काय? असं हे प्रत्येकाच्या पत्रिकेत असतं की काय? आता बघायला गेलं तर नॉर्मल जे ज्योतिष असतं, जे सगळे प्रॅक्टिस करतं त्यांच्यानुसार 2 ग्रह सोबत बसले किंवा 4 ग्रह सोबत बसले किंवा एखाद्या घरात बसले तर तो राजयोग झाला. ओके. बरोबर. पण मी असं म्हणेल की हे जनरल स्टेटमेंट झालं. राजयोग म्हणजे जनरल स्टेटमेंट झालं. तर आता ते टेक्निकल आहे फार, त्याच्यामुळे मी वरवर सांगतो, ते जास्त काही नाही. तुम्ही राजयोगबद्दल बोलले तर राजयोग म्हणजे आता ती एक आमदार झाली बघा आत्ता बिहारच्या इलेक्शनमध्ये, मैथिली ठाकूर. आता हे काय, हे राजयोगच आहे. तर तिची दशा चांगली चालू आहे, चंद्राची सूर्याची दशा चालू आहे तिची, ती होणारच आहे. त्याच्यानंतर ते चंद्र सूर्य एक गव्हर्नमेंट कारक प्लॅनेट आहे, तिचं कॉम्बिनेशन आलं असेल तसं 8-11 डावरी लिगेसीचं, नाही का? तर लिगेसीचं प्रॉमिस आलं असेल, ग्रहांचं कॉम्बिनेशन असेल, ट्रान्झिटमध्ये इथे आलं म्हणून तिला भेटलं एवढं लवकर. ॲक्च्युली तिने तेवढा इमेज पण बिल्डअप केली. हे कोणी बघत नाही. लोक फक्त एवढंच सांगतं की नाही अचानक राहायचं, अचानक नाही झालं आहे. त्याच्यासाठी तिने इफर्ट्स पण घेतलेत. तर मला हेच सांगायचं आहे, राजयोग तेव्हाच काम करतो ज्यावेळेस तुम्ही काम करता. तुम्हालाही काहीतरी करावं लागेल ना. फक्त राजयोग फक्त एक आहे की तुमचा टाइम पिरियड सांगू शकतो की हा पिरियड तुमचा चांगला आहे. या पिरियडमध्ये, चांगल्या पिरियडमध्ये जर तुम्ही जास्त काम कराल तर तो राजयोग फलित होणार, योग्य काम कराल तर फलित होणार. बट चांगल्या पिरियडमध्ये तुम्ही जर झोपूनच राहिले तर तुम्हाला काय, तो राजयोग पिरियड निघून जाणार. आपण बघतो ना की एवढे पोरं पुण्यामध्ये MPSC UPSC करताय आणि त्यांच्या जर त्या राजयोगच्या म्हणा किंवा चांगल्या दशाच येत नाही तर ते होत नाही ना. मग आपण म्हणतो 8-8 वर्ष झाले बाबा तिकडंच आहे. बरोबर. मग नाही होणार ना ते, कारण की ते दशा पण नाही आहे, प्रॉमिस पण नाही आहे, अर्थ काय त्या गोष्टीला? बरोबर आहे की नाही? ते एकदा बघून घ्या प्रत्येकाने, कोणाकडे पण बघा, बट ज्याच्याकडं व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करेल त्याच लोकांना फॉलो करा. पाहिजे. हां. आणि तुमची जरी खराब दशा असली तर तिला सर्वाइव्ह कसं करायचं हे त्या योग्य ज्योतिषीला माहिती असतं. त्याला एकच उपाय असतो, तेवढा एकच उपाय तुमच्या चार्टमध्ये काम करतो. आता तुम्ही विचार करा, मी एवढं मोठं लिटिगेशन जे 13 वर्षात नाही झालं ते 3 महिन्यात काढलं, काहीतरी असेल ना. तर हा सीन असतोय तो, ती काय म्हणतात त्याला, आपल्याला नस माहिती पडते, बरोबर पडते. ज्यावेळेस चार्ट ओपन होतो त्याचबरोबर माहिती, ॲक्युरसी आपण जे म्हटलो त्या ॲक्युरसीमध्ये कळत असेल ना. राजयोग फॉलो तेव्हाच होतो ज्यावेळेस तुम्ही काम करता.
हे डोक्यात राहू द्या काम करावंच लागणार आहे काम करावंच कुंडलीत असून काय लागणार. करता 70% ज्योतिष फॉलो करा, 30% मेहनत असते. मेहनत. हा बरोबर. 70% मी याच्यामुळे म्हणलो की कारण की जे लिहिलेलं आहे तेच होणार आहे. आपण आता जसं आपलं डिस्कशन झालेलं की तुम्ही इमोशनल इंटेलिजन्स वरती पण बघता, तर ते आपण कशा पद्धतीने बघतो किंवा ते काय आहे नेमकी इमोशनल इंटेलिजन्स बघणं म्हणजे? ओके, तर इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे तुमच्या भावनांशी तुम्ही कसं डील करता. ज्यावेळेस तुम्ही नाराज असता त्यावेळेस तुम्ही कसं डील करता, ज्यावेळेस तुम्ही हॅप्पी असता त्यावेळेस तुम्ही कसं डील करता, नाही का. किंवा ज्यावेळेस तुम्ही एखाद्या नुकसानात जाताय किंवा प्रॉफिटमध्ये येत आहे तर त्यावेळेस पण तुमची मेंटल स्टेबिलिटी किती महत्त्वाची आहे. या गोष्टींवरती काम केलं जातं. तर काम हे स्वतःलाच करायचं असतं. ॲक्च्युली आम्ही फक्त मार्ग दाखवतो की बाबा इथं तू लॅक करतोय तर इथं हे असं केलं पाहिजे. जसं की आता आपण एक्झाम्पल म्हणून तुम्ही घेऊ शकता की जर एखाद्याचं रिसेंटली ब्रेकअप झालं आहे, बरोबर ना, किंवा डायवॉर्स झाला आहे, तर त्या व्यक्तीला पूर्ण समाज हा निगेटिव्ह वाटू लागतो, नाही का. बरोबर. त्याच्यानंतर प्रत्येक माणूस त्याला दुश्मन वाटू लागतो, ते चिडचिड होणार, बरोबर ना. तर त्या फेजमध्ये त्याला कसं डील करायचं हे शिकवलं जातं इमोशनल इंटेलिजन्सच्या काउन्सिलिंगमध्ये. आणि त्या काउन्सिलिंगमध्ये अजून बाकीच्याही गोष्टी असतात की बाबा कशाने काय झालं आहे. आता मी ज्योतिषी असल्यामुळे मला समजून जातं की कुठं लॅक झालं आहे, कशामुळे गणलं आहे, नाही का. बरोबर. तर कशामुळे पूर्ण रिलेशन खराब झालं तर मी एक्झॅक्ट ते सांगून देतो आणि त्यांचं कनेक्शन माझ्यासोबत लगेच होऊन जातं. मग ते लगेच झाल्यावर ते विश्वास पण ठेवतात आणि मी जे सांगतो ते फॉलो पण करतात आणि जे फॉलो केल्यामुळे त्यांना ते रिझल्ट पण येतात आणि ते लगेच मेंटल स्टेबिलिटी येऊन जाते. हा सीन असतो. आणि इमोशनल इंटेलिजन्स प्रत्येकाला फार गरजेचं आहे, कारण की तुम्ही किती हुशार असा पण तुमच्याकडे जर तुमच्या भावनांसोबत डील करणं जर नाही जमलं तुम्हाला तर तुम्ही सुसाईड करतात किंवा तुम्ही डिप्रेशनमध्ये चाललं जातात. तर इमोशनल इंटेलिजन्स फार महत्त्वाचं आहे, नाही का. आता तो शब्द फार कठीण आहे म्हणून लोकांना वाटतं काहीतरी जगा वेगळं असेल, पण ॲक्च्युअली तसं काहीच नाही आहे. थोडक्यात फक्त ते भावनांचा आदर करणं, भावनांना बॅलन्स करणं याच गोष्टी आहे. ठीक आहे. आणि ज्यावेळेस मी करिअर काउन्सिलिंगमध्ये पण इमोशनल इंटेलिजन्सचा वापर करतो तर त्यामध्ये पण काही 7-8-10 पॉईंट्स असतात. त्यावरती भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. जसं की तुमचं एखादं बिलीव्ह सिस्टम आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं की तुम्ही जर लहानपणापासून तुम्हाला एखादी गोष्ट शिकवली किंवा ही लिमिट सेट केली तर तुमच्यातलं पोटेन्शियल असून पण तुम्ही त्या बियॉन्ड जाण्याचा प्रयत्न नाही करत, मग त्यामुळे तुमची प्रगती होत नाही, बरोबर ना. कारण की तुमची बिलीव्ह सिस्टमच ती बनून जाते, तुमची माइंडसेट ती होऊन जाते की नाही बाबा मला कसं जमेल, जमणार नाही का. छोट्यातल्या छोट्या गावातून आलेला व्यक्ती भरपूर मोठं साम्राज्य तयार करू शकतो. आणि आपण तसं बघितलेलं आत्तापर्यंत आणि बघतो पण. आता इलॉन मस्क आहे, बरोबर ना, ते पण गरिबाचेच याच्यामध्ये होते, त्याची माइंडसेटच खतरनाक आहे. पण त्यांनी बिलीव्ह सिस्टम जशी डेव्हलप केली, लोक विचार करू शकत नाही, त्यांनी तो विचार केला की त्याची बिलीव्ह सिस्टम तगडी होते. तर ही इमोशनल इंटेलिजन्समध्ये पॉईंट्स येतात. जसं की बिलीव्ह सिस्टम झालं, त्याच्यानंतर रिजिडिटी झाली, लो कॉन्फिडन्स झाला, त्यामध्ये तुम्हाला शायनेस आला, डिपेंडन्सी आला, इगो आला, नाही का. इगो पण फार महत्त्वाची गोष्ट आहे. लोक म्हणतात की याच्यात इगो आहे, इगो पण असलंच पाहिजे माणसामध्ये. फॉर ग्रँटेड घेतात नाही तर लोक, इगो नसेल तर नाही. इगो चांगल्या गोष्टीसाठी असलं पाहिजे. जर तुम्ही तुमच्या इगोचं चांगल्या गोष्टीसाठी जर युटिलायझेशन केलं, म्हणजे वापर केला चांगल्या गोष्टीसाठी, तर तुम्ही असे बनून जाल ना की तुमचा एक ऑरा क्रिएट होईल. बरोबर. आणि इगोमध्ये लोक काय काय करतात, मी तर असं म्हणेल प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आले पाहिजे, पण प्रत्येकाला एखादा हितशत्रू तर पाहिजेच पाहिजे, नाही का. कारण की ज्यावेळेस शत्रू असतो ना त्यावेळेस माणूस स्वतःला पुश करतो नेहमी बियॉन्ड जाण्यासाठी, आणि तो पुश फार महत्त्वाचा आहे. तर 5-50 शत्रू असलेच पाहिजे माणसाला, नाही का. आणि ते प्लॅनेट्स ते करून घेतात. जर एखाद्याच्या कुंडलीमध्ये पैसा असेल किंवा त्याचा सक्सेस असेल ना तर त्याला जास्त त्रास दिला जातो, आणि तो त्रास त्याच्यासाठी ना सक्सेस म्हणून बाहेर पडतं. तर सक्सेस स्टोरी तेव्हाच म्हटली जाईल ना जेव्हा स्ट्रगल असेल. फुकट माकड भेटलं तर त्याला काही अर्थच नाही आहे, बरोबर आहे की नाही. तर या पद्धतीने इमोशनल इंटेलिजन्समध्ये काम केलं जातं. असे भरपूर सारे पॉईंट्स येतात त्याच्यामध्ये. आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे, नाहीतर मी एक पॉईंट तुम्हाला एक्सप्लेन केला असता.
इमोशनल इंटेलिजन्स, जसं की आता मी बोललो बिलीव्ह सिस्टम, हां. रिजिडिटी, लो कॉन्फिडन्स, मग असे पॉईंट्स असतात त्याच्यामध्ये. ओके 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 ओके. अजून एक सांगेल इमोशनल इंटेलिजन्समध्ये जे अजून वापर कसा करायचा, आपण दैनंदिन जीवनात कसा वापर करू शकतो. म्हणजे एक फॅक्ट सांगतो मी, की तुम्ही जर समोरच्याचं चांगलं शांततेत ऐकून घ्याल, नाही का, सगळ्यात पहिले ऐकून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर समजून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर ते पचवायचं आहे, आणि मग रिॲक्ट करायचं. नाही नंतर मग ॲप्लाय करायचं ओके. पचवल्यानंतर, नाही का. तर ही कन्सेप्ट असते कोणत्याही गोष्टी, कोणतंही ज्ञान घ्या किंवा कोणत्याही एक विषय घ्या. जर तुम्ही अर्धवट कराल सगळ्या गोष्टी तर तुम्ही सगळं गडबड करून जाल. हे छोट्या छोट्या गोष्टी असतात इमोशनल इंटेलिजन्समध्ये. बघ अजून एक सांगतो तुम्हाला, ज्या वेळेस तुम्ही सायकोलॉजिस्टकडे जातात, सायकोलॉजिस्टकडे गेल्यावर सगळ्या लोकांना एकच भीती वाटते की याला मेंदूचा काहीतरी आजार असेल किंवा याचं गंडलंय सगळं, याचं खराब झालंय सगळं, सायकोलॉजी. पण सायकोलॉजिस्ट जो असतो तो एकदम छोट्या छोट्या गोष्टींवरती काम करायला लावतो आपल्याला. ज्यावेळेस आपण परत ट्रॅकवर येतो तर त्यावेळेस आपल्याला आपल्या पोटेन्शियल समजायला सुरुवात होते, बरोबर, नाही का. हां. तर मी असं म्हणेल की इमोशनल इंटेलिजन्सवाला जो तुमचा काउन्सिलर असेल तो एक प्रकारचा सायकोलॉजिस्ट असतो, ओके नाही का. ओके. हां. येस. आता जसं की आता 2025 तर संपत आलेलं आहे, म्हणजे संपलेलंच आहे असं म्हटलं तरी चालेल. आता येणारं जे वर्ष आहे आपलं 2026, तर ते आपल्या नाडी ज्योतिषाच्या हिशोबाने जर बघितलं तर ते कसं असणार आहे? नाडी ज्योतिषाच्या हिशोबाने आम्ही कधी बर्थ इयर बघून हे नाही करत. हां. तर मुंडेन ॲस्ट्रॉलॉजी असतं. मुंडेन ॲस्ट्रॉलॉजीनुसार काही घटना येतात त्या दिसून जातात प्रश्न ज्योतिष मुंडेन ॲस्ट्रॉलॉजीमध्ये. तर 2026 जे असेल तर ते 50-50 राहील, चांगलं पण राहील वाईट पण राहील, नाही का. तर ते जनरल आहे ॲक्च्युअली. आणि तुम्ही जे बघताय यूट्यूबला, सगळीकडे इंस्टाग्रामला, सगळीकडे की ह्या नंबरचं चांगलं होईल, त्या नंबरचं चांगलं होईल. तर लॉजिकली बघायला गेलं तर 800 कोटी लोक आहे, बरोबर, भागिले तुमचे किती 9 नंबर्स आहे, भागिले 9 करा, किती झाले ॲप्रॉक्स 80-90 कोटी. 80-90 कोटी. हां. तर मग 80-90 कोटी एक नंबरवाले सक्सेस होणार काय, 4 नंबरवाले सक्सेस होणार काय? नाही. लॉजिकल आहे की नाही मला ते सांगा या गोष्टीमध्ये. मग मी ते जनरल स्टेटमेंट करण्यात मला कधीच इंटरेस्ट नाही आणि मी कधी केले पण नाही आणि कधी करणार पण नाही. कारण की जसं माझा स्वभाव आहे, तुम्हाला आधी बोललो, बाप दाखवण्याचं श्राद्ध नाही काय. बरोबर. तर मी लॉजिकल गोष्टींवरती काम करतो. राहिला विषय तुमचा की नाडी ॲस्ट्रॉलॉजीनुसार कसं असेल, तर थोड्याफार वाईट गोष्टी घडणार आहे 2026मध्ये. तर ते पचवण्यासाठी देवाने सिस्टम बनवली आहे. काय फरक पडतोय, चालूच राहतंय. ज्यांनी चोच दिली तो दाना पण देणार, बरोबर आहे की नाही. आणि जर त्यांनी एवढा विचार करून ठेवला आहे, रात्री पक्षी जर फांदीवर झोपलेला असेल त्याला खाली पडू देत नाही, तर तुमचा पण काहीतरी विचार केला असेल देवाने. पाठवलंय तर विचार करूनच पाठवलंय. जिथं उजडल तिथं उजडल, असं राहायला पाहिजे माणसाने. आणि आयुष्य हे जगण्यासाठी आले, काढण्यासाठी नाही आले तुम्ही. बरोबर. तर मी प्रत्येकाला म्हणेल, तुम्हाला जी गोष्ट आवडते ती गोष्ट करा, नाही का. आणि पैसा प्रत्येकाने कमवा, कारण की अल्टिमेट पैसा आहे. बरोबर. उद्या तुमचे आई वडील आजारी पडले, उद्या तुम्हाला काही गोष्ट लागली, त्यावेळेस कोणी येणार नाही, कोणी मोटिवेशन कामाला येणार नाही, कोणी काही येणार नाही. मोटिवेशन 5 मिनिटासाठी असतं, नाही का. बट रिॲलिटी फॅक्ट वेगळ्या वेगळ्या असतात. आणि पैसाच मोटिवेशन पाहिजे. मी तर असं म्हणतो की प्रत्येकाने नशा केली पाहिजे पैशाची. नशाच करायची तर पैशाची करा. निदान वाटोळं झालं तरी पण पैशावालेच वाशेल, पैशावालेच होता नाही काय. बरोबर बोलतोय ना मी. नाद जरी लागला पैशाचा तर पैशाने तुम्ही पैशावालेच व्हाल ऑब्व्हियसली. बरोबर. असं. तर या गोष्टींना फॉलो करा. 2026 8वाल्यासाठी चांगलं आहे, 9वाल्यासाठी चांगलं आहे, 7वाल्यासाठी चांगलं आहे, सगळ्यांनाच चांगलं आहे, नाही का. मन चंगा तो काटून में गंगा, बरोबर आहे की नाही. बरोबर बरोबर. लिमिटेशन लावू नका आणि हिजिटेशन ठेवू नका कुठल्याच गोष्टीची. प्रत्येकाने बोला, लोकांशी कनेक्ट व्हा. तुम्ही जेवढं मोठं तुमचं नेटवर्क असेल तेवढं तुमचं रिव्हेन्यू चांगला असतो किंवा तुमचे तेवढे कनेक्शन चांगले असते, तेवढं तुम्हाला रेफर भेटतं, तेवढं तुम्हाला बिझनेस भेटतो. तर ग्रोथिंग माइंडसेटने विचार करा प्रत्येक वेळेस. हिजिटेशन ठेवू नका, लिमिट लावू नका की 2026 आलं आहे मग 8वाल्यासाठी सगळ्यात खराब का, एक आलं आहे तर. असं काही नसते, नाही का.
तर तुम्ही भूलथापांना बळी पडू नका, नाही का. तुमचं कर्म करत राहा, तुमच्यात कशी ग्रोथ करता येईल यावरती विचार करा. आणि हेच आहे माझ्याकडनं तर 2026साठी सगळ्यात बेस्ट आहे, सगळ्यांनाच चांगलं जाणार, नाही का. कारण की ते प्रत्येकाच्या चार्टच्या दशाच्या प्रॉमिसनुसार चालणार आहे. नुसतंच कॅलेंडर बदललं म्हणून काय झालं, नाही का. बरोबर. आता जसं इलेक्शन्स येत आहेत, तर आता आपल्या महाराष्ट्रात इलेक्शन लागले, इलेक्शन लागलेले आहेत. येस. तर एक ओव्हरऑल काही उपाय सांगू शकता का आपल्या पॉलिटिशियन्स? ऑब्व्हियसली सांगू शकतो. सगळ्यात आधी मी असं सांगेल की पॉलिटिशियन लोकांनी ज्यांच्यावर विश्वास असेल त्यांनी त्यांच्याकडे जावा. त्यांना तुमचं प्लॅनेटरी कंडिशन काय आहे, तुमच्यासाठी फेवरेबल आहे की नाही आहे ते पहिले चेक करा. तशी योग आहे की नाही आहे, दशा आहे की नाही आहे. नसल तर त्याला काय उपाय करावा लागेल हे त्यांना विचारा. कारण की त्यांना त्यांचा क्रश माहिती असतो की काय केल्याने काय होणार आहे. अजून एक जनरल रेमेडी सांगतो. उज्जैनपासनं 100 किलोमीटरवरती नलखेडा म्हणून गाव आहे. तर तिकडे बगलामुखीचं मंदिर आहे. त्या बगलामुखीच्या मंदिरामध्ये पॉलिटिशियनसाठी किंवा कुठल्याही प्रकारच्या लिटिगेशनसाठी किंवा ज्यांना शत्रूंवर विजय पण करायचा कॉम्पिटिशनमध्ये जे लोक आहेत तर त्या लोक तिकडे जाऊन ते हवन वगैरे करतात. तर ते करू शकता. तर ते बेस्ट आहे त्यांच्यासाठी. जनरल रेमेडी आहे. बगलामुखीची साधना कोणी पण करू शकतं, कोणी पण करू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. त्याचे रिझल्ट 100% येतात, नाही का. मी जेवढ्यांना रेकमेंड केलंय तेवढं सगळ्यांना ते फळलंय. येस, हे करू शकता पॉलिटिशियन. ओके. आपल्या प्रेक्षकांसाठी काहीतरी 2026 या वर्षात काहीतरी संदेश तुमच्याकडून? 26 साठी सूर्याचं दर्शन घ्या. हे जनरल आहे. म्हणजे जनरली सगळेच करू शकतात, सगळेच करू शकतात. एकच आहे की देवावर फळ देईल. सूर्याचं दर्शन घ्या, नाही का. सकाळी लवकर उठा, नाही का. तुमच्या प्रत्येक दिवसाचं प्लॅनिंग व्यवस्थित करा. बरोबर. मी ॲस्ट्रॉलॉजिकल उपाय जनरल कधीच देत नाही, कारण की ते कामच करत नाही आणि मला त्यावर विश्वास पण नाही. मोकळं सांगायचं, स्पेसिफिक तुमच्या चार्टनुसार जो उपाय असतो तोच काम करतो. बाकी कोणी किती हळद टाकली पाण्यामध्ये त्याचं लग्न होणार नाही. मोकळं सांगायचं, नाही का. सगळ्यांनीच हळद टाकली तर सगळ्यांचेच लग्न झालेत काय? असं काही नसतं. ते जनरल उपाय हे जनरलच असतात, नाही का. आणि स्पेसिफिक उपाय हे स्पेसिफिकच असतात. सो मला असं म्हणायचं की तुमचा एक योग्य चार्ट रीड करून जो स्पेसिफिक उपाय त्यावरती काम करा, ते योग्य राहील जास्त. नाहीतर तुम्ही फक्त जायचं मुंबईला आणि बसले पुण्याच्या गाडीत कधी पोचणारच नाही. आता जसं की आपण प्रत्येकच ठिकाणी ऐकतो 1 ते 9 नंबरविषयी सांगितलं जातं. तर आता जे येणारं जे इयर असेल आपलं 2026, तर ते कसं असेल इन जनरल 1 ते 9 नंबरच्या लोकांसाठी? तसं बघायला गेलं तर मी जनरल प्रेडिक्शन करत नाही, बट तरी पण तुमच्या हट्टाखातर मी एक जनरल म्हणून सांगतोय, ठीक आहे. तर ते 2026 आहे 1 नंबर, 2 नंबर, 4 नंबर आणि 7 नंबर यांच्यासाठी चांगलं जाणार. लक्षात आलं? 1 नंबर, 2 नंबर, 4 नंबर आणि 7 नंबर. 5 नंबरवाल्यासाठी पण चांगलं जाणार, पण न्यूट्रल राहणार त्याच्यासाठी. आणि 6 नंबर, 8 नंबर यांच्यासाठी थोडंसं टफ आहे, ठीक आहे. 6 आणि 8 साठी टफ आहे. 9 वाल्यासाठी सुद्धा सो आहे, जास्त काही एवढं हे नाही आहे, ठीक आहे. हे झालं जनरल स्टेटमेंट. पण 1, 2, 4, 7 साठी बेस्ट आहे. या येणाऱ्या वर्षामध्ये भरपूर साऱ्या लोकांचे लग्न झालेले दिसतील तुम्हाला. येस, ठीक आहे. येस. जसं की आपण आता कॉम्बिनेशन्सबद्दल तुम्ही सांगितलं थोडं, तर असं बिझनेस करायचं एखाद्याला तर त्याने काय कॉम्बिनेशन्सकडे लक्ष दिलं पाहिजे की ह्याच्यात असे कॉम्बिनेशन्स असले पाहिजे म्हणजे त्याने बिझनेसकडे वळायला हवं? त्याच्या पत्रिकेमध्ये 2, 7, 11, 2, 7, 10, 11, 2, 10, 11 हे कॉम्बिनेशन्स असेल तर तो चांगल्या प्रकारे बिझनेसमध्ये ग्रोथ करू शकतो. पण कधी कधी काय होतं, अर्धवट कॉम्बिनेशन येतात. जसं की 2, 11 येतं, 2, 11 तर पाहिजे तेवढं सक्सेस नाही भेटत 2, 11 मध्ये. किंवा 2, 10 येतं त्याच्यामध्ये पण नाही भेटत. पण ज्यावेळेस 10, 11चं कॉम्बिनेशन सगळ्यात बेस्ट कॉम्बिनेशन जर असेल तर 10, 11. 10, 11 ज्याच्याही पत्रिकेमध्ये 11चं कॉम्बिनेशन येतंय तो कितीही गरिबीत राहू द्या, म्हणजे रस्त्यावर राहू द्या,
तरी पण तो श्रीमंत होणार म्हणजे होणार. फक्त त्या प्लॅनेटची दशा पाहिजे, दशा अंतर्दशा, तेवढ्या पिरियडमध्ये तो काही ना काही करून पैसे भेटणार म्हणजे भेटणार, असं असतं. 11चं कॉम्बिनेशन ज्याच्या चार्टमध्ये आलं, 11वा घर जर ॲक्टिवेट सापडलं तर 100% पैसे होणार. आणि 12चं ज्या कॉम्बिनेशन जर आलं तर 100% खर्चिक, 8-12, 6-8-12 लागलेत सगळे. मग तुम्ही किती पण पैसेवाले राहा, तुमच्याकडे करोडो रुपये राहिले तरी ते फुस होणार सगळं. ओके ओके ओके. 6-8-12 असेल तर जास्त आजारी पडणार. मृत्यूचे कॉम्बिनेशन्स येतात काही, बट मी ते सांगणार नाही इकडे. तर नाहीतर लोक परत ते बघाल, कन्फ्यूज व्हाल, डिप्रेशनमध्ये जाल, अर्धवट नॉलेज होईल ते, असा विषय असतोय. पण बिझनेससाठी बेस्ट कॉम्बिनेशन 10-11, 10-11, 2-7-10-11. नुसतं 10-11 असलं तरी पण तुम्ही बिझनेस चांगल्या लेवलला करू शकता. पण ती दशा पण पाहिजे, अंतर्दशा पण पाहिजे, बरोबर. असं तर होतं. पण हे सगळं कोण सांगू शकतं? ज्योतिषी सांगू शकतं, नाडी ज्योतिषच सांगू शकतं. तर केपी आणि नाडी याच्यामध्ये भरपूर कन्फ्युजन आहे लोकांचं. केपी आणि नाडीचा खरंच खूप मोठा डिफरन्स आहे. केपी म्हणजे काय? कृष्णमूर्ती पद्धती. तर ते प्लॅनेट अनटेनेटेड आहे, टेनेटेड आहे, याच्यावरती कॅल्क्युलेशन करताय, नक्षत्र, सबलॉर्ड, त्याच्यानंतर खालून वरती सुरुवात करताय. तर प्लॅनेटला महत्त्व देतं त्याच्यामध्ये. तर नुसतंच त्याच्यावर नसतंय, कॉम्बिनेशन पूर्ण काय आहे, ती दशा काय आहे, अंतर्दशा काय आहे, नाही का, त्यावरती पण मॅटर करतं. नक्षत्र नाडी ज्योतिष अल्टिमेट आहे, ठीक आहे. कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये त्यांनी थोडेसे नाडी ज्योतिषच्याच गोष्टी घेतल्यात आणि आता ते म्हणतंय की नाडी ज्योतिषमध्ये यांनी घेतलं. तर सगळ्यात आधी ऋषी होते का कृष्णमूर्तीवाले जे होते साऊथवाले ते होते, यावरती थोडासा विचार केला पाहिजे त्यांनी. कोणी कोणाचे कॉम्बिनेशन घेतले हे त्यांनाच जाऊन येतं. मला डिबेट करायची नाही त्या गोष्टीबद्दल. मला एकच म्हणायचं की वापर करा सगळ्यांनी तुमच्या पद्धतीने. केपी केपी तर केपी, माझ्या पद्धतीने नाडी, नाडी तर नाडी. कोणी अजून दुसरं नाव देत असेल, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आपल्याला फक्त फायदा करून घ्यायचा आहे. व्यवस्थित त्याचे रूल्स आहे, ते रूल्स फॉलो करा. मी शिकवतो पण आणि चालतं ते पण व्यवस्थित चालू आहे, काय विषय नाही. तर तुम्ही शिकवता पण काय? आपण क्लासेस पण शिकवतो. अच्छा. आणि आपण जे शिकवतो तर समोरच्याला 110% येणार. जे मी शिकवतोय, मी जशा पद्धतीने प्रेडिक्शन करतोय त्याच पद्धतीने समोरचा व्यक्ती पण शिकणार, त्याच पद्धतीने तो त्याच लेवलनी करणार. आणि लाईफ टाईमसाठी मी सपोर्ट असतोय. मी कन्सल्टेशन जरी केलं तर बाकीच्यांसारखं मी फोन वगैरे उचलत वगैरे नाही, असं तसं काही करत नाही. मी प्रत्येकाशी एंड टू एंड कनेक्ट असतोय. तुम्ही रात्री 3ला मेसेज करा, 3:30 पर्यंत तुम्हाला रिप्लाय येईल. हे आपलं पॉलिसी आहे. ओके ओके. आणि आमची ट्रान्सपरन्सी एवढी आहे की माझी टीम फक्त अपॉइंटमेंट रिलेटेड गोष्टी गाईड करतं. बाकीचं कोणताही प्रॉब्लेम असला तो मी स्वतः गाईड करतो. एवढी ट्रान्सपरन्सी ठेवलीत लोकांसोबत. मी इंडिव्हिज्युअल जेवढे चार्ट रीड केलेत त्या प्रत्येकाशी इंडिव्हिज्युअल माणसाशी कनेक्ट आहे. फक्त नाव सांगायचं लगेच समजून जातं, असा विषय. ही खासियत आहे आपली. ओके. तुम्ही बऱ्याचशा पत्रिका वगैरे बघितल्या असतील, बऱ्याचशा लोकांचं बघितलं असेल, पण असं कोणतं प्रेडिक्शन होतं का, म्हणजे किंवा अशी काही गोष्ट होती का की जी बघितल्यानंतर आणि ती रिअल, म्हणजे तुम्ही सांगितलं असं काहीतरी होणार आहे किंवा झालंय असं तसं, आणि ते तसंच झालंय सेम, आणि तुम्हालाच विश्वास बसत नाहीये की बच्चूची ऐकली होती का तुम्ही? मागे एका पॉडकास्टमध्ये सांगितली होती मी, बच्चूची 3 तासात डॉक्टर बोलले होते बघा ते. तर ती एक प्रेडिक्शन आहे. त्याच्यानंतर असे भरपूर आहे, बट मला ऑलरेडी विश्वास येऊन जातो. सांगा ना एक्सपिरियन्स की जो तुम्ही सांगितला होता पण तुम्हालाच विश्वास नव्हता बसत की हे झालं म्हणून. आत्ता पण झालंय, जस्ट 4 दिवस झालेत. तर मी इकडचे नाव नाही सांगणार, तर त्यांची पत्रिका बघितल्यानंतर त्यांना एवढंच सांगितलं होतं की तुम्हाला हेल्थची काळजी घ्यावं लागेल. परत एकदा हेल्थवरतीच सब्जेक्ट आला. ओके. आणि काय झालं की हेल्थची काळजी घ्यावं लागेल हे मला माहिती होतं की त्यांची खराब होणार आहे आता. आणि आता परत त्यांना पहिले पण कॅन्सर झालेलं होतं, आता परत कॅन्सरच्या गाठी दिसायला लागल्यात. आता परत त्यांना केमो चालू केलं. अरे, असं सीन झालाय. तर ते निगेटिव्ह गोष्ट गेली का मला थोडंसं खराब वाटतं. पण मी इनडायरेक्टली कधी कधी निगेटिव्ह गोष्ट सांगून देतो फ्लोमध्ये, कारण की माणूस तेवढा बिवेअर होऊन जातो, अवेअर होऊन जातो, बरोबर नाही का. आणि मग त्यानुसार त्यांना उपाय पण सांगितले, तू उपाय पण करताय. याचा फायदा असा झाला उपाय करून की जिथं मोठा प्रॉब्लेम येणार होता तिथं छोटाच प्रॉब्लेम आला.
नाही का. म्हणजे जिथं रिपोर्टमध्ये समजा 100% प्रॉब्लेम येणार होता तिथं साधारणतः 30% ते गेलेत. तेही समाधानी, ज्यांना प्रेडिक्शन दिली तेही समाधानी की हा बाबा म्हणजे जास्त मोठा प्रॉब्लेम नाही झाला. जसं आपण बघतो बरेचसे ज्योतिष वेगवेगळे उपाय सांगतात, वेगवेगळ्या गोष्टी करायला सांगतात. तर काही ते मोती वगैरे घालायला देतात किंवा रत्न घालायला लावतात. तर ते कितपत योग्य आहे किंवा ते केलं पाहिजे का असं? यस, केलं तर पाहिजे, बट कधी केलं पाहिजे हे सांगतो पहिले. सगळ्यात आधी ज्यावेळेस पैसे येतात ना त्यावेळेस तुम्ही तांत्रिक रेमेडी म्हणू शकता. हे जे खडे वगैरे जे आहेत हे तांत्रिक रेमेडीज आहे ना, इन्स्टंट रिझल्ट देतात. तर तंत्रच झालं ना हे एक प्रकारचं. पण हे खडे तुमचं आयुष्य बरबाद पण करू शकतं, समजलं का. जर समजा एखाद्या खड्याचं, एखाद्या प्लॅनेटचं कॉम्बिनेशन खराब आहे, 6-8-12चं कॉम्बिनेशन आहे, आणि त्या ज्योतिषाने तुम्हाला सांगितलं की नाही हा प्लॅनेट खराब आहे तुमचा, पण याचं बळ वाढवण्यासाठी आम्ही तुम्हाला तो प्लॅनेटची रिंग घालायला लावतो किंवा खडा घालायला लावतो, तर तुम्ही फसलेत, तुम्ही ट्रॅप झाले, तुम्ही अजून प्रॉब्लेममध्ये येणार. कारण की खडा हा नेहमी जो प्लॅनेट स्ट्रॉंग असतो त्याला वाढवायचा असतो. अच्छा. पण हे सगळं उलटच करतंय. त्यांना जे वीक आहे त्यांनाच जास्त अजून वीक केलं जातं ना. म्हणजे हे बघ काय करतं माहिती का, स्टोन ज्यावेळेस घालतं त्यावेळेस इंटेन्सिटी वाढवतं, थोडक्यात सांगायचं. तुमचा ऑलरेडी खराब इम्पॅक्ट देतोय तो प्लॅनेट, तर तुम्ही ऑलरेडी खराब होल ना तुमचं प्रॉमिस. हा सीन असतोय. अच्छा. तर ते कधी बी रत्न घालताना नक्षत्र नाडी ज्योतिषलाच फॉलो करा, हे मी स्पष्ट सांगतो तुम्हाला. मी ज्या दिवशी रत्न घातलं ना, असे भरपूर सारे लोक रिझल्ट आहे की सकाळी रत्न घातलं आणि संध्याकाळी रिझल्ट दिले, असे पण टेस्टिमोनियल आहेत माझे. बापरे. सकाळी 11 वाजता रत्न घातला एकाने, त्याला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 11 लाख रुपये आले. 11 लाख मध्ये 10 लाखाचं लोन भेटलं आणि 1 लाख रुपये त्याच्या अकाउंटला त्याचे व्यापारातले येणार होते, तर ते आले. असा सीन होता नाही का. तर लोन भेटणं पण राजयोग आहे मॅडम. पण आता जर मला पत्रिका दाखवायची आहे तुम्हाला, तर मग ती कशी दाखवणार? अपॉइंटमेंट वगैरे कुठे बुक करायची काय? तर आपलं एकदम सिम्पल सिस्टम आहे अपॉइंटमेंटची. तुम्हाला फक्त माझा जो नंबर आहे 88 3000 91 49 या नंबरवरती फक्त व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला ऑटो जनरेटेड मेसेज जो आहे तो रिसिव्ह होणार. तो फॉर्म आहे ॲक्च्युली. तर त्या फॉर्ममध्ये डिटेल्स वगैरे पाहिजे, मग तुमच्या ज्या बर्थ डिटेल्स आहे त्या रिक्वायर्ड आहे, त्या फिल करायच्या. त्यानंतर तुम्हाला कधीची अपॉइंटमेंट भेटते काय ते डायरेक्ट तिकडे येऊन जाईल आणि त्यानुसार मी तुम्हाला फोन करेल त्या दिवशी, मग तुमची अपॉइंटमेंट शेड्यूल होऊन जाईल. असं या पद्धतीने. आणि भेटायचं असेल तर भेटण्यासाठी मी फक्त शनिवार रविवार नाशिकला असतोय, आणि 1 तारीख 2 तारीख 15 तारीख आणि 16 तारीख मुंबईच्या ऑफिसला असतोय. ओके. येस. आणि जर आता लवकरच पुण्यामध्ये पण आमचा प्लॅन चालू आहे, लवकरच इकडे पण येईल. कारण की रिक्वायरमेंट वाढत आहे ऍक्च्युली, वेळच नाहीये, त्याच्यामुळे थोडंसं लेंदी होतंय सगळ्या गोष्टी. लवकरच. पण मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल, भेटण्यापेक्षा तुम्ही ऑनलाईन घ्या, कारण की जे समोर सांगणार आहे तेच भेटून सांगणार आहे नाही का. आणि तुमचे खर्च पण कमी होणार, कारण की भेटण्याला याल त्यावेळेस तुमचा वेळही खर्च होणार, पैसाही खर्च होणार नाही का, आणि तुम्हाला टाइम पण लागणार भेटण्यासाठी. ऑनलाईन तुमचं इन्स्टंट होऊन जाणार. ठीक आहे. धन्यवाद सर. जय श्री महाकाल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.